नमस्कार, प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत माय मोगाचो येवकार। हांव संदीप पिळगांवकार। सुरवेक मुखेल खबरो। आरजीपीत देखणी दुराय, मनोजान काढलो विरेशाचेर शीण। फुडले मिटिंगेची दिली नोटीस। फूट घालून पार्टी हातात घेवपाचे चल्ला षडयंत्र, मिडियाक सांगले मनोज परबान। वास्को सड्यार पालसण कोसळून कामगाराक मरण, दोगांचो वाटायलो जीव, एकलो हॉस्पिटलात। पावसान खुसखुशीत जाल्ली दोंगुल्ली, सरकारी यंत्रणेच्या घाळपणाचेर खासदारान दवरलें बोट। सावियो कोतिनो म्हणटा टेंडरात 6.5 कोटींचो घोटाळो। नगराध्यक्ष सांगता सगळे गिने उदका प्रमाण नितळ चकचकीत। सावियोचेर अब्रू लुकसाणीची ठोकतले केस। आणि आता खबरो विस्तारान। आरजीपीत फूट घालून पार्टी हातात घेवपाचें षडयंत्र चल्लां। अध्यक्षपदा वयल्यान आपणाक देंवपाक पळयतात, पूण पार्टीचो मूळ उद्दिश्ट राखून दवरपाचे यत्न करतले। ऐऱ्या-गैऱ्यांच्या हातात पार्टी दिवचे नात, आरजीपी अध्यक्ष मनोज परबान जाहीर रितीन सांगले। गोंयकारपणाचो जयघोष करीत 2017त ऑर्गनायझेशन म्हण आणि 2021त राजकीय पार्टी म्हण अस्तित्वात येयल्ली आरजीपी म्हणजेच रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी एका निर्णायक मोडणार येवन उभी रावल्या। पार्टीचे कोर मेंबर आणि एकमेव आमदार विरेश बोरकारा मदीं देखणी दुराय तयार जाल्या। एक प्रादेशीक पार्टी फुट्टा ती पळोवन हेर पक्ष मुमुरख्या हांसता आसतले, पूण पार्टी बेजबाबदार व्यक्तींच्या हातात दिवचे नात आनी रिझॉल्वूय करचे नात। फुटीरतेच्या उज्याचो कितलोय धग बसूं गोंयकारपणाचो उज्जो धगधगत रावतलो, पार्टी अध्यक्ष मनोज परब आणि ट्रेजरर अजय खोलकारान सांगला। काळजान दूख भोगता की आयज ही प्रेस कॉन्फरन्स एक्चुअली घेवपाचो टायम त्या पार्टीचेर आरजीचेर येवपाक जाय नासलो, कित्याक ही पार्टी ज्या मेहनतीन उबी केल्या आनी ज्या त्रासान उबी केल्या ही फक्त विश्वासाचेर उबी केल्या, एकामेकाचेर विश्वास दवरून उबी केल्या। आनी आयज थोडे पार्टीन आसलेले घटक, थोडे सेक्शन्स हे पार्टी स्प्लिट करपाक सोदता, डिवायड करपाक सोदता, स्पेशली कॉम्युनल लायन्साचेर डिवायड करपाक सोदता। हिंदू क्रिस्तांवाचे गजाली सांगून भुरग्यांक ब्रेन वॉशिंग चालू आसा। पार्टीचे फंडिंगेचेर उलोवन भुरग्यांक मिसगायड करतात आनी स्पेशली जे कोण इतली वर्सां एक्टिव्ह नासले ते आता लिगल एडवायझर जावन पार्टीचे पार्टी टेक ओव्हर करपाची, पार्टी स्प्लिट करपाची, पार्टी कोर्टान व्हरपाचे गजाली करता। बट इतले तरी 100% आसा की पार्टीच्या भितर फूट घाला, पार्टी आपल्या हातीन घेवपाची कॉन्स्पिरसी चल्ला। तांकां म्हाका प्रेसिडेंट म्हणून देंवोवपाक जाय। हांवें सीईसी ग्रुपान बिरेशाक डायरेक्ट मेसेज घातलेली, तुका पार्टी जाय जाल्यार यो आनी पार्टी व्हर, ऑफिसान यो, पार्टी तुका फुल हँड ओव्हर करता। घे, तुका पार्टी जाय मरे, तुज्या भुरग्यांक कोण आसा तुजे ते भाड्याचे पयले तांकां पार्टी जाय मरे, यो पार्टी घेवन चल। सीईसी ग्रुपान, व्हॉट्सएप ग्रुपान हांवें मेसेज घातली, म्हाका काय पडलेलें ना। इतले आसतना मडगांव मिटींग जाली, कॉन्स्पिरसी मिटींग जाली, सिक्रेट मिटींग जाली, सिलेक्टेड भुरग्यांक आपयले, तेन्ना मागीर हांवें चिंतलें की जे असली फालतू कॉन्स्पिरसी पार्टी वांगडा करता हे पार्टेक खंयसरूय व्हरून भाड्याक घालतले, तांकां पार्टी दिवपाची ना। एक जो नॅरेटिव्ह चल्ला आनी कालच्या प्रेस कॉन्फरन्सात आनी आयच्या पेपरांनी आनी सगळे मिडियांनी तो कव्हर केला, तो म्हटल्यार की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही डिसॉल्व जाता। सो आमी ऑफिस बेरर्स आनी कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी सगळ्यांक सांगूंक सोदता की वो फेक नरेटिव्ह आसा, वो रॉंग नरेटिव्ह आसा। रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी डिसॉल्व जायना आनी तशें काय सीईसीन आपले प्रिवियस मिटिंगेन
डिसिजन्स घेवंक ना. जो जुलियस आल्मेदा आसा तो केन्नाच पार्टीचो मेंबर नासलो. परत एकदा सांगता, रेजिस्टर्ड मेंबर तो केन्नाच नासलो. तो फक्त आमदाराच्या वांगडा भोंवतालो, आमदाराच्या वांगडा मिटिंग्स अटेंड करतालो. म्हणून आम्ही एक क्लॅरिफिकेशन दिले की जसो एक मेंबर असता तेन्ना तो अँटी पार्टी ऍक्टिव्हिटीज करता, पार्टीक डिफेम करता, पार्टीचो डिसिप्लिन आयकना, तेन्ना पार्टीक फूल रायट आसता तेका काडपाक. सो तशे गजाली तो जुलियस आल्मेदा करतालो, मात तो मेंबर नासलो. मात बिकॉज एमएलएच्या वांगडा तो असोसिएट आसलो म्हणून आमकां पार्टीचे नाव यूज जाताले, पार्टीचे नाव डिफेम जाताले. म्हणून तेका आमी क्लॅरिफिकेशन नोटीस दिला. खंयसर ते पब्लीक नोटिसीन आमी तेका रिमूव केला, तेका टर्मिनेट केला म्हणून सांगूंक ना. आमी सांगला तो तेजो आनी पार्टीचो कांय संबंध ना. तो जे ऍक्टिव्हिटीज करता तेजो आनी पार्टीचो कांय संबंध ना. तो कितें करतालो आमदाराच्या वांगडा रावन प्रेसिडेंटाक, पार्टीची सीसी, पार्टीचे ऑफिस बेरर्स तांकां डिफेम करतालो, कॉम्युनल डिसहार्मनी प्रमोट करपाक पोस्ट घालतालो. मागीर जे डायरेक्टिव्स आहा, एमएलएचे डायरेक्टिव्स आसा, मागीर तांचे ब्लॉकाचे डायरेक्टिव्स आहा ते फॉलो करनासलो. मागीर डेरोगेटरी, डिफेमेटरी वर्ड्स यूज करतालो. ते सगळे लोक आमकां विचारताले की कसो पब्लीक डोमेनान तुमचो रेव्होल्युशनरी गोवन्स मेंबर जो आमदाराच्या वांगडा आसा तो घालतालो, अशें पार्टीक डॅमेज जाताली. म्हणून आमी ते क्लॅरिफिकेशन नोटीस केला की तो आमचो मेंबर ना आनी तो जे ऍक्टिव्हिटीज करता तितून पार्टीचो कांय संबंध ना. आता जी क्लॅरिफिकेशन नोटीस पार्टीन इश्यू केला तितून पार्टी करेक्ट आसली. मागीर ते जातकीर ते क्लॅरिफिकेशन नोटिसीन आमी बरयल्ले की कोणूय आसूं, एमएलए, झेडपी ना खंयचोय मेंबर, तेज्या वांगडा जर दिसता तर तेगेर अँटी पार्टी ऍक्टिव्हिटीज जातले म्हणून. आनी तेच बाकीचे खुबशे इश्यूज आसले. म्हणून काल एक न्यूज तुमकां प्रेस कॉन्फरन्स मार्फत कळ्ळें की आमदाराक पार्टीन शो कॉज नोटीस काडला म्हणून. सो आमी ते ऑफिशियली सांगता, विरेश बोरकर जो आमचो सांतंत्रेचो आमदार आसा तेका पार्टीन शो कॉज नोटीस काडलेली आसा. म्हणजे आमदाराची इंडिव्हिज्युअल सोशल मिडिया आसा जी त्यांनी केल्ली, तितून पार्टीचे काय लोगो दिसना, पार्टीचे काय फ्लॅग दिसना, पार्टीचे सिंबल दिसना, पार्टीचे नाव दिसना. सो तेगेरूय आमी क्लॅरिफिकेशन मागला. मग फाटले 2 सीसी मिटिंग्स म्हटल्यार 1 एप्रील आणि 10 एप्रील आमदार ऍबसेंट रावलो. आणि आयची सीसी मिटिंग आहा, एक्झिक्युटिव्ह मिटिंग, तेकाय आमदार ऍबसेंट रावलो. आणि जेन्ना आमी सीसी मिटिंग घेता आमी स्पेसिफीक आमदारा कडेन विचारता तुजो टायम कितें आहा, बाकीचे मेंबरा कडेन तुजो टायम केन्ना अवेलेबल आसता. जेन्ना आमी मिटिंग घेवया आमदार आमकां केन्नाच आमचो टायम सांगना. फाल्यां आमी ऑफिस बेरर्स आमदाराक मेळटले आनी तुमकांय ते सांगतले खंयच्या टायमार आमी मेळटले. ते ऑफिशियली तेका आमी मेल करतले, मोबायलारूय तेका व्हॉट्सएपार धाडटले. आनी हे कितें चल्लां तेजेर आमी ते कडेन आन्सर विचारतले आनी तेजे कडेन क्लॅरिफिकेशन मागतले. सडा हार्बर वास्को पालसण कोसळिल्ल्यान एका कामगाराक मरण येयलें. 2 जाणांक वाटावपाक यश मेळ्ळें. एकल्याक हॉस्पिटलांत ऍडमीट केला. दक्षिणेचो खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिसान सरकारी घाळपणाचेर टिका केल्या. मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकार आणि दक्षिण गोंयची कलेक्टर एग्ना क्लिटसान अधिकाऱ्यांक बरोबर घेऊन वाठाराची पळोवणी केली. एक व्हेरी सॅड की तातून वी हॅव लॉस्ट 1 वर्कर आणि 2 जाण ऑल्सो ट्रॅप्ड आशिल्ले, दे रेस्क्यूड आणि अनेक इंजर्ड आसा. दिस इज वॉट आय हॅव गॉट इन्फॉर्मेशन नाव फ्रॉम डेप्युटी कलेक्टर. बट बॅकग्राउंडान तुमी पळयशात जाल्यार यू सी द कॅरेक्टरिस्टीक ऑफ द सॉयल, इट लुक्स व्हेरी पोरस. आमी पळय गोंयान फामाद आसा आमचे चिरे बिरे तसले, ते कितें जाता ते सदां फुसफुसीत आसा, सदां उदक एब्जॉर्ब करता आनी त्या खातीर हाचेर अशें काम करतना यू हॅव टू टेक प्रिकॉशन. दीस इज अ व्हेरी अनसायंटिफीक वे ऑफ वर्किंग. हातून कांय तकली वापरूंक ना. जेन्ना अशें स्टीप जेन्ना हिलॉक आसता, दोंगर आसता, ताका स्टेप्सांनी कातरपाक जाय. हें डायरेक्ट फास्ट करपाक, टायम सेव करपाक, पयशे सेव करपाक हें अशें करता.
अँड दॅट इज वाय द लँडस्लायड टेक्स प्लेस. आनी हांगा तर पयशा इतलीं झाडां आसा, दॅट मिन्स ही हाचे पयलीं झाडां आशिल्लीं ती कापली आसतलीं. सो दॅट मिन्स द स्ट्रेंथ पळय आशिल्लें, तो बॉन्ड आशिल्लो, रुट्स पळय वेता आनी पळय सॉयल घट धरता पळय, ती पयलींच म्हाका दिसता लूज आशिल्ली. त्या झाडां कापल्यान हांगा. आनी म्हाका दिसता प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय की लँडस्लायड अशें जायना, कशेंय जायना तें. खुबश्यो मिस्टेकी जाता ताजे पयलीं. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटान मे बी परमिशन दिलां आसतलें झाडां कापल्या, सपोज दिवंक ना जाल्यार इट इज अनदर वायलेशन ऑफ द लॉ. दुसरें विदाउट स्टेप्स कापला, म्हणजे प्रिकॉशन घेवना. आनी दॅट इज वाय वी हॅव लॉस्ट वन लेबरर. जाणा हे कॉन्ट्रॅक्टरान जे हिसपान हे काम इतले स्लो हांगा चललेले आसलेले की आमी पळयलां. आमी पोते सगळे PWDचे कॉन्ट्रॅक्टर आसा, प्रितीश आनी सगळे जाण आसा, तांकां हांव सदांच सांगतालो की बाबा इन्सिडंट जातलो म्हणल्यार जातलो. आनी तेज्या लागून फूल सर्कलच्यान वयर पर्यंत आमी इन्स्पेक्शन केल्लेलें. आनी हे आमचे हायवेज ऑथॉरिटीचे अंडर येता. आनी हायवेज ऑथॉरिटीचे अंडर येयल्या कारणान ते कंटिन्युअसली ते कॉन्ट्रॅक्टर कडेन फॉलोअप करतले. आतां तो कॉन्ट्रॅक्टर येना, कॉन्ट्रॅक्टर तो केरला केन्ना हांव ताका फोन मारलो जाल्यार तो केरला नाल्यार गोंया भायरूच आसतालो, हांगा तो प्रेझेंटूच नासतालो. लेबर घालून सुद्दां जे 4-5 लेबर घालून सुशेगाद काम करतालो. हे जे काम पळयता हे आतां न्हू, आतां गेले 1 वर्स जालें काम चालू आसा. रायट फ्रॉम आमचे सडा जंक्शन टू आमचे हर्बर पर्यंत हे काम आसलेलें. आनी हे काम स्टार्ट करच्या पयलीं सुद्दां हांवें कमीच 4 फावटी स्वता वयरसून सकलच्यान वयर वचून इन्स्पेक्शन केलेलें. कित्याक तेन्ना अरावंड 500 झाडां मारपाचे आसलेले ते, जे तांकां ऑलरेडी NOC आसलेली. बट तेन्ना ऑनरेबल चीफ मिनिस्टराक रिक्वेस्ट करून स्वता ऑनरेबल चीफ मिनिस्टर येवन हांगा इन्स्पेक्शन केलें. तुमकां खबर आसतलें, म्हाज्या बरोबर येवन ऑनरेबल चीफ मिनिस्टर हांगा इन्स्पेक्शन केलें आनी तेन्ना ताका सांगलें इतलीं झाडां मारपाक दिवया नाका. आनी परत मागीर आमी इन्स्पेक्शन करून वी हॅड टोल्ड देम ओन्ली 35 झाडां आमी हांगा कट करतले म्हणून, जी मेन एक्चुअली ऑब्स्ट्रक्शन येतालें. आनी त्या प्रमाणे आयज पर्यंत 35च्या वयर झाडां तांकां मारपाक दिवना आमी. आनी आयज जेन्ना झाडां मारना, बट जे हिसपान तेणें एस्कावेशन केलां, हे एस्कावेशन तूं पळयतलो स्ट्रेट केल्लेलें आसा. हे एक्चुअली एस्कावेशन म्हणटा तें स्लांटींग आसूंक जाय आसलें. आनी जे हिसपान तेणें एस्कावेशन केलां, ही फूल एरिया म्हाका दिसता परत लँडस्लायड जातली 100%. हे मॉन्सुनाच्या पयलीं जावं नाल्या. सो हे आमच्या लोकांक हेजे भितर कितें आसा, लायफाक डेंजर जावन पडलो आसा. आनी हो जो रस्तो करतालो, कित्याक फुडले फ्युचर चिंतून गव्हर्मेंटान हो रस्तो घेतलेलो. कित्याक आमी पळयता हांगा क्रूज टर्मिनल आसा, क्रूज टर्मिनलाचेर थंयसर गेस्ट येता. नॅरो जो रस्तो पयलीं आसलो तुमी पळयला कितलो नॅरो रस्तो आसलो. सो हो सगळें करपाक लागून बरें फुडें जावचें म्हणून तेजे लागून हे काम फुडाकार आमच्या गव्हर्मेंटान घेतलेले, अंडर सेंट्रल गव्हर्मेंटाचे अंडर घेतलेले आमी ते. आनी आयज जो इन्सिडंट जाला खूब दुःखद इन्सिडंट जाला. आयज was being constructed by NHPWD to ensure that landslide would not happen. There was a stretch of 2 kilometers where in that area they have identified certain spots where landslide was supposed to happen, and the work has commenced like few months back. Excavation was completed like 8 days back. However, because of yesterday's rain, they were not able to do the steel railing and other work. Now today, when the laborers have entered that property to do the steel railings and other carry on with the rest of the work, because of yesterday's rain and the instability caused because of the rainfall, the soil has come down, and that is why the person got trapped in between. And unfortunately, one person is deceased, and the other one person is taken to the hospital. He's having minor injuries. So we have given instruction to PWD to ensure that this work is being completed in a time-bound manner before the monsoon, in another 1 week or 2 weeks. And in the entire stretch also, we have asked them to ensure the steel railing and other precautionary measures are being installed in another 1 or 2 days, so as to ensure that no other casualties or risks are being posed to the people. लँडस्लायड जालें म्हळ्यार ते पावसा लागून काल मातशें सॉफ्ट जालेशें दिसता. फ्रेशली कट आसा तो पोर्शन. आनी ते सकल रिटेनिंग वॉलाचे 4 लेबरर काम करताले कॉन्क्रिटाचे. तातूंत ते लँडस्लायड जातकीर तो एकटो ट्रॅप जालो. 3 जाण तातूंतल्यान हे जाले, एस्केप जाले. तातूंतले 2 जाण बरे आसा, एकट्याक स्लायटली इंजर्ड आसा, ताका हॉस्पिटलान शिफ्ट केला, बरो आसा तो. आदलो नगरसेवक निलेश नार्वेकारान सांगलें 30 एप्रिलाक अधिकाऱ्यांक चीट भरून ह्या कामात धोको आशिल्ल्याचे कळयल्ले. सरकारी यंत्रणांनी आडनदर केल्ल्यानच ही घडणूक घडली. 100% जातले. एक कोण 5th 6th भुरगो सुद्धा सांगतलो हे परत जातले. ज्या हिसपान ही माती आहा न्हू, ही शेडू माती,
ताका नॉलेज आसपा जाय. ही माती शेडू माती ताका मातशें उदक लागल्यार ती फुगता. आनी ते दीस तो इंजिनियर येयलो ताका सांगलें अरे बाबा ही शेडू माती हांगा सकयल झर आसा. ही झरान ते उदक तुमी वचपाची वाट बंद केली ते उदक ती मुजतले आनी थंयसरूच तो उदक भोप करून फुटतलो म्हणून दोंगर. आनी सेम जालें हांगा हो झर आसलेली नॅचरल झर. हांगातले आमचे सड्याचे लोक हांगा वचून उदक व्हरताले. हांगा ते पाणी आमी पिवपाक यूज करताले. हांवें ताका सांगलें तो म्हाका सांगता आपूण ब्युटिफिकेशन करतलो. हें ब्युटिफिकेशन कोणाची लायफ उडोवप ही ब्युटिफिकेशन. ते इंजिनियरांक पयलीं धरून हाडपा जाय हांगासर. तांकां रिस्पॉन्सिबल दिवपा जाय. हेंच्या फॅमिलीक आतां पळोवपाक तांकां घालपा जाय. करून ते खंय तरी सुदारतले. शेडो कावन्सिल ऑफ मडगांवचो मुखेली सावयो कुतीनोन मडगांव पालिकेचेर 6.5 कोटीच्या टेंडराक घेवन टिका केल्ली. मडगांव नगराध्यक्षान ताका जाप दिल्या. सावयो कुतिनोचे टेंडराक घेवन केल्ले आरोप नगराध्यक्षान भायर आयल्यात. दामोदर शिरोडकार म्हणटा गरज जाल्यार सगळे डॉक्युमेंट्स आपूण दाखोवपाक तयार आसा. लोकांची पालिकेच्या दरेका कामाचेर बारीक नदर आसता. पालिकेचे कसल्याच कामात चूक जावं ना. देखून सावयोन केल्ले आरोप निराधार आसात. वयल्यान तेचेर मानहानीचो दावो ठोकतले अशें नगराध्यक्षान सांगलें. रिजल्ट खंय गेलो? कसलो इश्यू घेतलो जाल्यार ते इश्यूच्या लास्ट फायनल तेच्या कडेन पसून येवपाक जाय. तो इश्यू रिजॉल्व करपाक जाय. इश्यू रिजॉल्व करपाक जाय आनी पब्लिकाक सांगपाक जाय हो आपण इश्यू घेतलो हो चोरतालो हें चोरला हेणें प्रूव केला हेणें चोरून प्रूव केला हें चोरून हाणें चोरून प्रूव केला आनी हो चोर अशें म्हणून प्रूव जावपाक जाय न्ही तें. कितें पब्लिसिटी स्टंट म्हणून कितें उठ सूट पुलिसे कंप्लेन फायल केली ती बरी आहा तें आमी पळयता. आतां तो म्हणटा की एक ऑफकोर्स आमी म्हजे काम करपाची सिस्टम वेगळी आहा. म्हजे सगळे कलीग कावन्सिलर राजीव बसला महेश बसला कामिल वचला म्हजे काम करपाचें पळय. आतां डोर टू डोर पावसाचे तरी हांवें 2.5-3 म्हयने पयलीं तयारी केल्ली. डिसिल्डिंगाची ऑलमोस्ट म्हजो वॉर्ड हांवें लास्ट दवरला पूण बाकी म्हणजे सगळे वॉर्ड तरी आसतना तांचे डिसिल्डिंग तांकां दिवन पसून परत तांकां एडिशनल तांकां लेबर म्हाका हांव दिता दिता तरी आसतना हांवें एमर्जन्सी सर्व्हीस 1 म्हयनो पयलीं तयार करून दवरल्या. एडवान्स काय प्रिपरेशन करप ना. आनी 6.5 कोटी घोटाळा खाले पयशे 6.5 कोटी 6.5 कोटी खावपा मेळटा म्हाका 4% कितें जावपा जाय रे? हा अरे 6.5 कोटी जर म्हाका खावपा मेळटा ह्या मुन्सिपालिटी बसून जाल्यार म्हाका 4% कितें जावपा जाय? 5 कोटी हा कोणे सांगलो पास जाला म्हणून? ना ना रेझोल्युशन ना ना तुम्ही सांगता सारख्या हे की ते मुखार आता पास येतो तुमचो टर्म सोंपतलो ते मिनिट्साचेर येवपा जाय. ते सगळे आम्ही ब्रीफ केला त्या दिसा. दिस इज द एसेन्शियल सर्व्हिस. आम्ही त्या दिसा ब्रीफ केला. आम्ही कोणाच्या फायद्याक लागून तो टेंडर करना. कोणाच्या फायद्याच्या नुकसानाक ते पास जाला काय ना 2 जाणांनी ओपोज केलो. हय 2 जाणांना आनी घनश्याम मागीर ते वोटिंग बिटिंग काय जाल पयलीं तो इश्यू जालो की कावन्सील मेयाचे पयलीं जावपा आशिल्लें तें जालें. ताका लागून ताणें थोड्यांनी कितें म्हणलें कावन्सिलरांनी की नेक्स्ट कावन्सिलर ताणें डिसायड करचें. आतां सिच्युएशन कशें आसा आतां कावन्सिलराची इलेक्शन जायना पूण हे मिटिंगे आतां 20 तारीख जातली ते दीस ते येवपा जाय न्हू. तुवें घालपाचें की आतां हे डिफर जालें मिटींग सो आमी न्यू आतां रेजोल्युशन घेवया की टेंडर गरज ना घालपाची. मिनिट्सा फाटल्यान घातला म्हणटा मौज म्हणटा कितें फाटल्यान घातला म्हणून त्या मिटिंगे पास जाले म्हणून घातला. हय मागीर त्या मिटींग आमी ते मुखार हाडला मरे मुखार मिटिंग आमी स्टार्टिंग लास्ट पळय आमी फोट जाता इतून त्याचे बरोबर प्रेसो फोट जाता. प्रेस कशी सगळ्यांनी रिपोर्ट बरयला मरे. प्रेस कशी फोट जाता? प्रेस बरोबर व्हॅन दिला रे उद्या क्वेश्चन करा कळ्ळें न्ही. अशी तेची सिच्युएशन आहा. सो हातून कांय गोड बंगाल म्हणटा कांयच ना. 20 तारखेक कितें आसता तेचें डिसिजन जातलें. 20 तारखेक कितें आसता तेचें डिसिजन जातलें. कळ्ळें न्ही. आनी दिस इज एसेन्शियल ही जावपाकूच जाय. कोण कोणाले आमी डोर टू डोर कचरा उचलना रावूंक शकता. हांवें मांडटा आसतना तशेंच मानिल्लें तुम्ही समज आज ताका परमिशन दिना जाल्यार 1-2-3 म्हयन्याचें एक्सटेन्शन तरी दिवचें तें असं म्हणिल्लें. ते एक्सटेन्शनाकूय एग्री जायना जालें आनी
फक्त 2-3 जाणांनी इश्यू फक्त काय कितें जालें त्याच आमी वोटींग घेता आसा मिटींग चलतना एक फावटी इश्यू आवाज जालो म्हणटकीर कोणे प्रपोज करपाचें कोणे सेकंड करपाचें हें जाल्यार मागीर आमी आमचे भितर डिसायड करता म्हणजे प्रपोज बाबा हो प्रपोज ताणें करपाचो ताणें करपाचो कळ्ळें न्ही त्या मिटिंगेक एकदां गडबड जाता कळ्ळें न्ही कांय पळय सगळे आमी खरें अशें म्हणनात आमी खंय चूक आमी मनीस आमी खंय चुकूं शकतात पूण जे ही एजन्सी अरे जी कोणी कितें केलां हातून कोणी कितें खालां बिलां कोणी कितें खालां कोणी इलिगलिटी केल्या इन द इंट्रस्ट ऑफ द पब्लीक मरे हें सगळें एक्चुअली आमचे मी इलेक्शन जावपा आशिल्लें कांय कारणां लागून ते मुखार गेला सो आमी लोकांक कशे भाशेन सर्वीस दिवपाची फाल्यां आमकां ब्लेम करतले जे कावन्सिलर तुमी कित्याक प्रोविजन दवरना कित्याक प्रोविजन दवरनाका आमकां वॉच बॉब मारता आशिल्लो फाल्यां आमकां सांगतले वॉच सगळे तुमी बॉब मारता आशिल्लो फाल्यां प्रेसा मुखार येवन तुमची कावन्सील आहा तुमची सगळे आहा तुमी सिस्टमॅटीक तुमी कशें तुमी कित्याक प्रोविजन करून एडवान्स करून केल्लो वॉच बॉब मारता आशिल्लो परत उलयतालो कोण कंप्लेन करता तोच परत उलयतालो सो तें जायना जावपा लागून तें आतां आमचे 20 तारखेर कन्फर्मेशन येता कन्फर्मेशन करप ना करप तें मागीर आमचेर आहा न्ही सो तेज्या पयलीं तेणें कंप्लेन करप सारकी ना ती कंप्लेन करप तेणें रॉंग तेणें आमचे जे प्रपोज केला काय सेकंडर घातला तेणें आमचे गोंयभर आमचें नांव पेटार केलां हें तेणें तेजें एलिगेशन हांव तें घालप सारकी ना तेणें चिंतची पडटलें कित्याक अशें एलिगेशन घालप म्हणल्यार FIR करप म्हणल्यार तें रॉंग FIR डिफॉर्मेशन म्हज्यान म्हाका जाय जाल्यार डिफॉर्मेशन केस घालपाक जाता कित्याक आख्खें गोंयभर आमचें नांव पेटार जाल्लें आहा डिफॉर्मेशन घालपाक जाता कित्याक अशी आमी घालपाक जायना आनी आमी काय बरं काय 5 वर्सां आमी काय बरं लोकांक सर्वीस दिली सगळे कावन्सिलर बरी सर्वीस दिली लोकांक बरे भशेन काम केलें आनी हे लास्ट मोमेंटाक 8 ते 10 दिसां म्हणल्यार आमचें नांव पेटरप म्हणलें कितें कावन्सिलर अशें केन्ना करूं ना सरकार आमचो BJP सरकार बरे भशेन चलयता आनी बरे भशेन सगळ्यांक बरी इतली म्हाका दिसता केन्ना इतली टेंडर आमचे जे फाटली आमचे कावन्सिलर कोण आसले तेन्ना केन्ना टेंडर काडूं ना इतले आमी 4-5 आमी टेंडर लाभ घेतले लोकांक बरी सर्वीस दिली आनी आमी चेअरपर्सन आसतना कोणाक कांय प्रॉब्लेम जावं ना अशें कितें हांव सावेचेर कंडेम करता हे असले एलिगेशन घालप म्हणल्यार तें चुकीचें आनी तेजेर आमी डिफॉर्मेशन केस घालपाक शकता कित्याक तेणें तें बेगीन विड्रॉ करचें तेणें आमचें घातलां एलिगेशन घातलां तें करचें न्ही आनी अशें जावचें न्ही आनी जे आमी जे गार्बेजी लागून करता तें सारकें आसा कित्याक मुखार आमी लोकांक बरी सर्वीस आनी लोकांक दारान फुडली पावटी आमकां दारां वचपाक हें आमी करचें पडटलें आनी करपाक जाय मयूर सावकाराक भाजपाची तिकेट कशी मेळटली खबर ना पूण फुडले वेंचणुकेंत BJPची तिकेट म्हाकाच मेळटली सावकाराच्याच आशिर्वादान 2 खेपे वेंचून येयलो आतांय वेंचून येतलो म्हापशेचो आमदार जोशुआ कॉन्फिडन्स दाखयला मयूर सावकार BJPचे तिकेटीर म्हापशेच्यान वेंचणूक लढोवपाचो आसा हे फाटभुंयेर जोशुआक मिडियान तेची प्रतिक्रिया विचारली जोशुआन सांगलें 2007 सावन आपणें BJPचो कार्यकर्तो म्हूण काम केलां युवा मोर्चांतय वावुरना हांव वेंचणुके परतो काम करिना 365 दीस लोकां खातीर वावुरला लोकच ठरयतले म्हजो फुडार आयकात जोशुआक भाजपच्या पक्षातर्फे म्हापशान निवडणूक लढयतलो कितें प्रतिक्रिया आसा तुमची पळय हो तुमी सांगला तो म्हाका जायत्या जाणांनी व्हिडिओ धाडलेलो आसा पूण ती तेजी खुशी पळय ही हॅज अ रायट टू कंटेस्ट द इलेक्शन सगळ्या कडेन एक वी लिव इन अ डेमोक्रेसी ही इज माय फॅमिली फ्रेंड तेणें म्हाका फाटले 2 इलेक्शनाक बरें मदत केलेलें आसा म्हाज्या पायकूय तेणें जायतें काम केलेलें आसा फाटलीं 20 वर्सां अशें ना की ही इज नॉट नोन टू अस डॅड ऑल्सो हॅज हेल्प हिम ही हॅज हेल्प अस वी हॅव अ व्हेरी गुड रिलेशनशीप एंड आय थिंक इट इज तेजी खुशी जर तेका दिसलें की तेका कॉन्टेस्ट करपाक जाय ही इज मोस्ट वेलकम देर इज नो पर्सनल enmity. If he's free to contest, he's free to ask for whatever ticket he wants to ask for. I have absolutely no objection for that, nor do I have anything to say about it. Of course, he is an independent person. He is a voter of Mapsa. If he feels that he can contest the elections, then yes, of course, he can. He is most welcome to contest the elections. सर आता तुम्ही म्हटलं की तुमचा एक फॅमिली फ्रेंड आधी तुमका खूप त्याने हेल्प केला इतके आसून परत तुमच्याच अगेन्स्ट रावपाक कारण कितें खंय अशें म्हणून ते डायरेक्ट खंय कमी पडले तुमी हांव कमी पडले ती ही इज डिसायडिंग टू कंटेस्ट अगेन्स्ट मी आय थिंक ही विल बी इन द बेटर पोझिशन टू आस्क म्हजें काम सकाळीं उठलो की रात न्हिदचे पयलीं म्हजें काम चालूच आसता कसलें काम कोणाचें काम कोणा बरोबर काम कितें करता तें म्हाका खबर आसता आनी जो मनीस हांव हेल्प करता तें तेका खबर आसता
वी वर्क ऑलमोस्ट 24/7. वी आर ऑलवेज अवेलेबल टू पब्लीक. कोणी केन्ना कितें जाय पडलें जाल्यार आमचे दार सदांच उक्तें आसा. आनी हांवें दारां उक्तें दवरूंक ना. जे म्हजे पांय दारां उक्तीं दवरल्या ती आयज मेरेन ती दारां उक्तीं आसा. एवरीबडी नोज वेर आय स्टे. एवरीबडी नोज माय ऑफिस इज इन माय हावस. एवरीबडी नोज वी आर एक्सेसिबल. दारांतलो भायर सरतना म्हाका ऑफिसांतसून भायर सरपाक जाय. जे लोक दाराचेर आसता सगल्यांक मेळूनूच हांव भायर सरतां. फक्त जे एक दीस कार्यक्रम जर सकाळी बेगीन सुरू जालो जाल्यार हांव 9 पयलीं भायर सरल्यार हांव लोकांक मेळचा. Otherwise, I'm always with public. I'm always interacting with public. Today is one of those days where you can see the people have come out for this very important inauguration here that we are. So ultimately, people will decide. Everybody is free to contest the elections. जशें इलेक्शन लागीं येता जायते आनीकूय कॅन्डिडेट्स भायर सरतले. पण हांव सांगूंक सोदता दॅट आय डू नॉट वर्क फॉर इलेक्शन्स. आय वर्क 5 years continuously. I work every day, 365 days into 5. I am always there for the people. I am elected by the people in the interest of the people, and I will work till as long as लोकांक जेन्ना मेरेन हांव ह्या पोझिशनाचेर जाय हांव सदांच लोकां खातीर काम करता. त्यांनी व्हडली अनाउन्समेंट केलं की आपण जे मागचं जे इलेक्शन आसा अपकमिंग ते बीजेपी पक्षाचे लढे करू. तेचेर कितें म्हणणें आसा? कित्याक तुम्ही एक सिटींग MLA आसा बीजेपीचे, ते आपण म्हणटा बीजेपी. म्हाका उलोवपाक हांव उलोवंक सोदिना. कारण भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्ता हांव 2007 जेन्ना म्हजें पयलें वोटींग कार्ड आयलें ते दिसा आमी एनरोल जाल्ले भारतीय जनता पक्षान. आमी युवा मोर्चान जॉयन जाल्ले. तशेंच आमी युवा मोर्चाचे मंडलाचेर पावल्ले आसले. तशेंच आमी काम केलें. कावन्सिलर जाले. कावन्सिलर जावन लोकांचे आशिर्वादान आनी जे कॅन्डिडेट जे रावंक सोदतात तेंचे आशिर्वादान आमी आयज आमदार जाले. एकदां न्हू दोनदां जाले. कोणाक टिकेट गावतले, कशें गावतले, खंयच्यान गावतले, वयल्यान सकयल्यान खुशीच्यान ते म्हाका लागना. म्हाका टिकेट गावतली म्हणून म्हाका कॉन्फिडन्स आसा. जे काम केलां ते प्रमाणे लॉट ऑफ MLAs एबस्टेंड फ्रॉम वोटींग. काँग्रेसाचे आमदाराक कॅन्डिडेटाक तेंच्यांनी मत मारूंक ना. ते आमच्या सपोर्टान म्हाका खंय तरी म्हाज्या सपोर्टान आमचे एक पर्सनॅलिटी बद्दल बेस्ड ऑन माय रिलेशनशिप विथ ऑल 39 MLAs समवेअर they have abstained from voting and they have shown their confidence in me without hurting their political leaders. खंय तरी सपोर्ट दिवन म्हाका एक डेप्युटी स्पीकर म्हणून जाली फाटली 4.5 वर्सां आमी त्या पोझिशनाचेर जावन आसा. आनी म्हाका दिसता वेन आय एम होल्डिंग सच अ पोझिशन आय शूड ऑल्सो रियलायज हू आर द पीपल दॅट आर कमिंग अप अँड ऑन वॉट लेवल दे आर गोइंग टू फायट. कुर्डी सांगेच्या साळावली धरण वाठारांतले देव सोमेश्वर दर्शनाक गर्दी जाल्या. वर्सांतल्यान एकदा उदक देवल्या उपरांत ह्या धरणांतल्या मुर्तीचे दर्शन जाता. सांगे कुर्डीच्या साळावली धरण वाठारांतल्या देव सोमेश्वराच्या दर्शनाचो लाव दर वर्सा भक्त भाविक चुकनासतना घेतात. एका तेंपार ह्या वाठारांत सगळ्या धर्माचे लोक राबितो करताले. 1970त साळावली धरण बांदतना ह्या लोकांचे स्थलांतर जाले. तरीके लोक भक्तिभावान देव सोमेश्वराचे दर्शन घेवपाक येतात. गिमात उदक देंवलें काय सोमेश्वराची मूर्त दिसपाक लागता. आमी हांगा खूब तेंपान म्हणल्यार अशें वर्सां हांगा हें देवूळ बुडलेलें आसता, उदकान बुडलेलें आसता. कितले वर्सां जालीं म्हणल्यार आतां हे मे म्हयन्याकूच तें देवूळ ओपन आसता. तेजी फक्त ती वयले तें छप्पर आसा दिश्टी पडटा. आमकां खबर नासलें. आमचे खंय सोयऱ्यान सांगलें हांगा देवळाची भेट घेवपाक कशी या आमी म्हणून. हांव येतालो वर्सां अंदू परत पावलो तेजे कडेन. हांगा पयल्या कितें हांगा कोण दर्या वचून न्हांवपाक वयता आनी खंय वयता. आमकां हें पयलें ही वातावरण बरी शांतीदाय बरी हें आसा. हांगा बरें थंड दिसता जिवा पसून येयलें जाल्यार. भूक सुद्दां लागना इतली बरें हांगा हें वातावरण आसा. जेन्ना आमी म्हाजी चेडवां चेड्या आमी आमची फॅमिली घेवन येयल्या पळोवपाक लागून. आम्ही इंस्टावर रील बघितली ह्या मंदिराची. हे मंदिर पाण्यामध्ये असतं खूप दिवस आणि एप्रिल मे मध्ये ओपन होतं पाणी कमी झाल्यानंतर. म्हणून आम्ही त्या इंस्टावरती ॲड्रेसवर बघितला आणि आज सकाळी आलो आम्ही सगळे मित्र. तुम्ही कुठचे? आम्ही प्रॉपर सांगली हे सोलापूर तिकडून आलो फिरायला आम्ही. इकडे येऊन कसं वाटलं? इकडे खूपच छान आहे. इकडे असं म्हणजे पूर्ण दोन्ही साईडला पाणी आहे, मध्ये मंदिर आहे, साईडचं वातावरण मस्त आहे. एकदम असं मस्त फील होतं. इथं महादेवाचं मंदिर आहे. अनुभव चांगला आहे. हां मस्त अनुभव आहे. सगळ्यांनी एकदाच विजिट द्यावी. पूर्ण असं म्हणजे एका दिवसाची ट्रिप मस्त होईल. आता किती मित्र आले? आम्ही आता 7 जण आलो आम्ही. इथं येण्यात काही डिफिकल्टी लागली शिकायची? नाही, थोडासा रोड फक्त असा कच्चा आहे यायला, पण असं मस्त आहे. दोन्ही साईडला झाडी वगैरे सगळं थंडगार वातावरण आहे. त्याच्यामध्ये आम्ही आलो.
गोंयान एक अशें देवूळ आसा, तें देवूळ 11 म्हयने उदकान आसता. हय, तें देवूळ म्हणजे सोमेश्वर देवूळ. हें देवूळ आसा कुर्डी ह्या गांवांत. कुर्डी हो गांव सांग्यार पडटा. आनी तशेंच पळोवपाक गेले जाल्यार मे म्हयन्यान जेन्ना उदक कमी जाता तेन्ना ह्या देवळान येवपाचो रस्तो ओपन जाता. तेन्ना भावीक मोठ्या प्रमाणान ह्या देवळान दर्शन घेवपाक येता. ह्या देवळाचो इतिहास म्हणजे 1712 सालान हें देवूळ बांदलेलें. जेन्ना हें देवूळ बांदलेलें तेन्ना हांगा खुबशे लोक हांगा रावताले. हांगा पळयत जाल्यार सर्व धर्म समभाव हो एक हांगा दिसून येता. कित्याक तर हांगा देवूळ आसा, सायडीन चर्च आसा, तशेंच मुस्लिमांचो एक बारीकसो दर्गासो आसा. तेका लागून हांगा अशें दिसून येता की हांगा सगळे धर्माचे लोक एकवटान रावताले. जेन्ना 1970 गोंय सरकारान साळावली डॅम बांदपाचो निर्धार केलो तेन्ना गांवच्या लोकां कडेन मागले की गोंयांक हांगासरल्यान उदक गोंयच्या लोकांक पिवपाक मेळटलें. तेन्ना गांवच्या लोकांनी सगळ्यांनी आपलो जो जागो आसा तो सोडून दुसऱ्या गांवांत स्थलांतरीत जाले. आनी ते जेन्ना स्थलांतरीत जाले तेन्नाच्यान हो जो गांव आसा तो हांगा उदका सकयल बुडोन उरता. आनी उदका सकयल बुडोन उरता तेन्ना जेन्ना हांगा उदक सुकता तेन्ना आमकां हांगा लोकांची पयलींची घराची बारीक बारीक स्ट्रक्चर जे आसा ते दिश्टी पडटा, लोकांच्यो तुळशी दिश्टी पडटा. तितूंतल्यान कळोन येता की हांगा लोकांचें वास्तव्य मोठ्या प्रमाणान आसलें. जेन्ना हें देवूळ ओपन जाता तेन्ना भावीक मोठ्या प्रमाणान येता. तशेंच हांगा वर्सान ते गांवचे लोक आसा जे पयलीं जे हांगा रावताले ते वर्सान एकदां हांगा उत्सव साजरो करता. तो उत्सव ह्या वर्सा 24 मेक आसा. तशेंच त्या उत्सव आसल्या कारणान गांवचे लोक जे आसा ते देवळाचें पेंटींग काम जें आसा, बाकीचें कितें बारीक बारीक देवळाचें मरमत करपाचें जें काम आसा तें मोठ्या उत्साहान आपूण जावन येवन करता. आनी तशेंच तुमी पळयतात आयज हांगा आमी येयल्ले तेन्ना हांगा खुबशे भावीक मोठ्या प्रमाणान गर्दी करून आसा. आनी हांगा जेन्ना लोक येता तेन्ना निसर्गाचो सुंदर अनुभव हांगा लोकांक मेळटा. जशें की चारी सायडीन दोंगर आनी जे डॅमाक उदक सांठयल्लें जें उदक आसा तेचो अनुभव लोकांक येता. सावर्डेच्या पुला वयल्यान कोणी तरी मनशान उडी मारून जीव दिलो अशी बातमी पातळ्ळ्या. सायकल दवरून उडी मारल्या अशें कळटा. कुडचडे पुलीस आनी फायर ऑफिसर आत्महत्या करपी मनशाच्या सोदात आसात. कोणे तरी अनवळखी मनशान सावड्डेच्या पुलावयल्यान उडी मारले असो पुलिसांक राती कॉल आयलो. कुडचडे पुलिसांनी रातभर सोदलो पूण कोणच सापडलो ना म्हण सोद कार्य बंद केलें. सकाळीं परत सोदलो. फायर फायटरांनी सोदपाचो यत्न केलो. कोणाच्याच हाताक कांयच लागलें ना. काल राती आमकां 12:35 एक कॉल येयलो की एक पर्सन अनआयडेंटिफायड जेणें जंप मारलो. आमचो काल राती टर्नआवट जालो आनी सर्च ऑपरेशनूय सुरू जालें. सो सर्च ऑपरेशन करता करता आमी फूल रातभर तें सर्च ऑपरेशन केलें पूण रातचे 3 सुमार आमकां कॉल ऑफ करपाक पडलो कारण खूब टायम जालो. बॉडी आयडेंटिफाय जावूं ना. सो तशेंच आमी आतां जें ऑपरेशन आसा तें मॉर्निंग सुरू केल्लें आसा आनी सकाळच्यान अजून पर्यंत तें चालू आसा. सो अशें कितें ट्रेस बी जाल्ल्या बॉडी ना अजून ट्रेस जावं ना. आमचे सोनीक डिवायस त्या बरोबर हूक सिलींग हूक ते हें आसता उदकाक मारपाचें हूक हेजेर सगळ्यांचेर सर्च चालू आसा. सो असं बॉडी मेळना जाल्यार मागीर नेवीक आमी डेप्युटी कलेक्टरा कडेन कॉन्टॅक्ट केला. सो तेणी मुखाल्लो ऑलरेडी प्रोसेस केल्लो आसा नेवी खातीर किंवा बाकीचो जो कितें एसिस्टंट जाय ताजे खातीर. मोरजे जंक्शनाचेर मगोपाचो आदलो आमदार काशीनाथ उर्फ आबा शेटगांवकाराचो पुतळो उबो केला. पेडणेचो हो मगोपाचो पयलो आमदार. त्या पुतळ्याचें निकतेच अनावरण जालें. मोरजेचो पूत काशीनाथ उर्फ आबा शेटगांवकर हो 1963 वर्सा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तिकेटेर पेडणे मतदारसंघांतल्यान आमदार म्हणून वेंचून येयलो. मोरजी पंचायत वाठारांत त्याचो पुतळो उबारपाचो ठराव मोरजीचे ग्रामसभेत पास जाल्लो पूण उपरांत कितेंच जालें ना. आतां आमदार आरोलकरान पुतळो उबारपाचें ठरयलें. उमाकांत पोखेन तो तयार केला. मांद्रेचो आमदार जीत आरोलकार, मांद्रे उदरगत संस्था आणि पेडणे मगोपान मिळून सोमार दिसा ह्या पुतळ्याचे उक्तावण केलें. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या समोर आहे ते म्हणजे काशीनाथ अनंत शेटगांवकर. आज त्यांचा ठिकाणी पुतळा. आणि दुसरं म्हणजे ते एक स्वातंत्र्य सैनिक होते, सरपंचही मोरजीचे होते आणि आमच्या श्री दाडोबा देवस्थानची अनेक वर्षे त्यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम केले आहे. कारण त्याच्याबरोबर मी उपाध्यक्ष म्हणून काम केल्यामुळे ते बघितले जी ह्या निस्वार्थ आणि निष्काम सेवा कशी करायची याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्यासमोर आहे आणि ते म्हणजे काशीनाथ अनंत शेटगांवकर. आणि ते आपले स्वातंत्र्य सैनिक होते. आणि जसं आपण असनोडेला जर आपण गेला तर बस स्टँडवर त्या ठिकाणी आपल्याला बाळा मापारीचा अर्धा पुतळा असा दिसतो. ते हे स्वातंत्र्य सैनिक तसे हे एक स्वातंत्र्य सैनिक आहेत. स्वातंत्र्य सैनिक, एक चांगले समाजसेवक, एक चांगले राजकारणी आणि निष्ठावंत असे सेवक अशा प्रकारचं हे आपल्या व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. आम्ही खरोखरच अभिनंदन करतो मगो पक्षाचे आपले आता सध्याचे आपले जे हे आहेत
जी दारोलकर यांनी आणि त्यांची जी संस्था आहे उदरगत यांनी त्यांच्या या कार्याला चांगल्या प्रकारचा न्याय दिलेला आहे आपल्याच गावामध्ये. आणि या ठिकाणी या प्रकारचं शेजारची होकालपुटी असं म्हणतात त्यावेळेला ज्या वेळेला त्या ठिकाणी अजून शिक्षणाचा प्रसार नव्हता अशा वेळेला त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे, प्रशंसनीय आहे. आणि त्यांचा हा पुतळा जो उभारून त्यांनी योग्य अशी दखल घेतलेली आहे. आणि खरोखर मी त्याचं पुन्हा एकदा त्यांचं आणि त्यांच्या संस्थेचं अभिनंदन करतो. शेटगांवकर जो म्हाका दिसता हिस्ट्री पळोवंक गेल्यार लोकांक खबर आसची कोण म्हणटाले की मोर्जेन केन्नाच आमदार जावंक ना. पूण आतां जेन्ना आमदारान इनिशिएटीव घेवन हो पुतळो उबारला सो सगळ्यांक जी युवा पिढी आहा तांकां हिस्ट्री कळ्ळी की मोर्जेंसूनय म्हूण आमदार जावन गेला. सो मोर्जे खंयच फाटी ना, सगळ्या कामांनी मोर्जे ग्रोईंग जाता. बरें दिसलें की आयज सगळे एकत्र येयले, सगळ्या समाजाचे लोक हांगार आसा आनी ह्या पुतळ्याक तेंच्यांनी आपली हाजेरी लायली. पूण एक सांगपाची गजाल की मोर्जेकार हांव मागता मोर्जेकारा कडेन सगळ्या कडेन की एकजुटान अशेंच रावंक जाय. सगळे जे डेव्हलपमेंट जावं हा आमदाराचो आमदार करता, पंचायत करता जावं झेडपी अंडर कितें कितें आसता ताचो हातभार लावपाक आमी मदत करपाक जाय. वांटो जे आहा कोणाकोणाचे लागता तेंच्यांनी हेल्प करपाक जाय, कितें दिवपाक. आनी आयचो हो एक फर्स्ट MLA ऑफ मोर्जीम तेणें भरपूर सरान विजय सरान तेचो उल्लेख केला. म्हाका चड गरज ना, सगळ्यांक खबर आसा की तेणें बरें काम केलां मोर्जे खातीर. आनी एक आयज हो इतिहासीक दीस मोर्जे खातीर की आमच्या नशिबान एज अ सरपंच म्हूण म्हाका तो अनावरण करूंक मेळ्ळो. एखाद्यान केल्लो समाजीक वावर आयचे पिळगे मुखार येवचो, लोकांनी तेच्यो यादी जागोवच्यो, इतिहास कळचो ह्या हेतान पुतळे उबारतात अशें आमदारान सांगलें. हे अनावरण जे आहा ते आमचे स्वर्गीय आदरणीय काशीनाथ शेटगांवकर यांचे आहात, जांकां गांवांत सगळे आबा म्हणून उलो मारताले. खूब जाणांक प्रश्न येतात, खूब जाण उलयतात वचात ते पुतळे खंय स्थापन करता काय म्हणून, पुतळे खंय हे करता. हे करपाचें इतकें इंटेंशन आसलें की आमचे संस्कृती कितें आहा ती, आमचे कोणी फ्युचर केला ते वो आमचे कोणी नांव केलां कमयलां तेंची एक याद म्हणून खंय ना खंय हे स्थापन करपाची गरज आहा. कित्याक आमकां सुद्दां खबर नासलें काशीनाथ शेटगांवकर म्हणून आमदार मोगो पक्षाचे जावन गेले म्हणून. हांवें जेन्ना मोगो पक्षान प्रवेश केलो तेन्नाय खबर नासलें, पूण जेन्ना प्रचार करताले आनी भोंवताले तेन्ना अंतुलागेर आमी गेले, जेवणाक तेणी आपयलें तेन्ना बसले तेन्ना तेणी म्हाका पाटी दाखयली घराचेर काशीनाथ शेटगांवकर MLA मोगो पक्ष म्हणून. हांव सरप्रायज जालो कित्याक मोर्जे गांवाचो आमदार जालो आनी कोणाकूच खबर ना कशें काय म्हणून. आनी त्या टायमाचेर जेन्ना चवकशी केली तेन्ना कळोन येयलें की खूब फावटी ठराव गेले 25-26 वर्सां जाले ठराव घेतलेले ती तेजी पुतळ्याची स्थापना खंय तरी जावची आनी त्या आयडेंटिटी तेची म्हणजे तो आमदार आसलो हे खंय तरी दाखोवन दिवपाक जाय म्हणून खंय तरी पुढाकार घेवपाची गरज आसली. आनी त्या प्रमाणे आमचे जे मोर्जेचे सगळे तमाम कार्यकर्ते आसले तशेंच तेचे फॅमिली मेंबर तेंच्यांनी सपोर्ट केलो आनी आयज आमी तेचे पुतळ्याची स्थापना हांगासर मोर्जे हांगासर केली, जेणे करून जेन्ना मोर्जे येता तेन्ना प्रत्येकान विचार करून पयल्या उपरांत याद करूंक जाय बाबा ह्यो मोगो पक्षाचो आमदार आसलो आनी शेटगांवकर फॅमिलींतल्यान येयलेलो. आनी त्या टायमाचेर म्हणजे इतिहास जेन्ना आयकतालो, वाचपाक खंय बरयलेलें ना पूण इतिहास आयकतालो तेन्ना तेणी त्या टायमाचेर धेप्या सारकेल्या येद्या व्हडल्या मनशाक तेणी हारोवन जिखलोलो. म्हणजे तो म्हणजे पेडणेकार आपले स्वाभिमान म्हणटा ते कशें राखपाचे ते दाखोवन दिले त्या टायमाचेर. आनी मोर्जी पंचायती कडेन रिक्वेस्ट करतात हे आमी स्थापन केले बरें आहा पूण हँडल आनी मेंटेनन्स म्हणटात ते तुमी करपाक जाय, नाजाल्यार घातले आनी चलत रावले अशें जावंक जायना. कित्याक त्यांचो मान सन्मान दवरपाक जाय. एक आमदार जावन गेला आनी आमदाराचो प्रोटोकॉल कितें आसता तो जेन्ना आमदार जाता तेन्ना कळटा, पूण तो जाल्या उपरांत तेचो प्रोटोकॉल मेंटेन करप हे करप हे आमची जबाबदारी आसता आनी म्हाका जी खात्री आहा की मोर्जी पंचायत हे करतले म्हणून. शिरगार धारगळच्या महारुद्र हनुमान देवस्थानाचे माचयेर यशवंत रांजणकराचे संगीत अमृत मोहिनी नाटक थळाव्या कलाकारांनी व्हडा ताकदीन सादर केले. नाटकाचे दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी विलास परवान केल्ले. यशवंत रांजणकराच्या अमृत मोहिनी ह्या नाटकाक मूळ संगीत पंडित जितेंद्र अभिषेकीन दिला. धारगळच्या प्रयोगाक संगीत ऑर्गन साथ नाना आसोलकार, तबलो सांगात गौतम परब, रंगभूषा जितेंद्र परब, ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकार बांदा आणि नेपथ्य आणि उजवाडा येवजण गुरुप्रसाद रंगमंच कासरपालची लाभली. शारदा शेटकारान मनार मोनेळ घालत
पद्य पदभार सांबाळ्ळो जाल्यार पद्य अभिनयाक ताकदीच्या गद्याची जोड दीत भिकाजी साळगांवकारान पेजात भस्मासूर उबो केलो. चिताभस्माची आम्हाला कधी चिंता करावी लागली. केवळ त्याच्यामुळेच आम्हाला अलीकडे मनसोक्त आनंद मिळत आहे. तुझं कल्याण असो. अगदी अल्पावधीतच तू आम्हाला प्रसन्न करून घेतलं. काय हवा तो वर मागून घे. लागलीच स्वतःमध्ये सावरून घेतलं इतकं की लोकांमध्ये अडगणारे नटेश्वर म्हणून थट्टेचा विशेष होऊन गेला. पुरे हो पुरे पुरे झाले ही साखर पेरणी अशाने फुलणार नाही मी काही. ही माझ्याकडून आपल्याला अखेरची सेवा. हा काय प्रकार आहे. माझ्याकडून सेवा घेऊन अशीच सर्वांची इच्छा असावी समोर. आणि या दासाचा जीवन सर्वस्व सेवा आहे. तू होणार होतो तर त्याचं अस्तित्व तरी कशा. म्हणून ते समजून घे स्वामी. मी अरोधी सर्व म्हणून पुन्हा ही गुण नष्ट होणार नाही. ही आपल्या असुरांची आजची अवस्था. ज्यांनी 10 युग पृथ्वीवर राज्य केलं आणि 12 वेळा देवासी युद्ध केलं. त्या असुरांना आज गीताप्रमाणे अधोलोक पत्करावा लागला. नगावंचांची काय काय अवतार घेणार आहे तुमच्या हाताला. वामन अवतार घेऊन विश्वासघातानं बैला पातळा ढकलणारा. त्याच्या त्या 3 पावलाला येऊद्यात आता या भस्मासुरावर शेतावतार घेऊन सटवावणी केली आणि तर या भस्मासुराच्या हातला पुढं केवळ एक चिन्ह मात्रच नाही. अरे परंतु विश्वासघातच्या विष्णू तू सुन्यात्री घुरापुरी भस्मासूर तुला आपल्या तलावाती फेकायला आता मी तुमच्या पवित्र होता. मी सर्वात
हाडलो तांकां आनी मग देव बाबू लवकर चित्रा भस्मा चर्चना आसा ती ते कसं मी आत पण या हास्याला मी वेळ लावला आहे का? शिष्य काहीतरी बाई म्हणे चेटू पद्धत आणि बाई त्या झाडाला चेटू केले का पुरुषावर नाही तर एवढ्या हाडामासांची जिती जप्तीने इथं उभी आहे तरी माझ्याकडे घोटून सुद्धा बघायचं नाही म्हणजे काय. आणि आयच्यो कोंकणी खबर हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.